नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. EPS 95 पेन्शन धारकांसाठी आताची मोठी बातमी जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPS 95 या निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या निवृत्ती वेतनधारकांनी किमान 7,500 रुपये मासिक निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी आज 5 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन केलेले आहे. सध्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किमान मासिक निवृत्ती वेतन केवळ 1,000 रुपये आहे आणि ही सध्याची प्रणाली 1 सप्टेंबर 2014 पासून लागू आहे. महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधांची मागणी. मित्रांनो, EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीने कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किमान मासिक निवृत्ती वेतन 7,500 रुपयापर्यंत वाढवणे, महागाई भत्ता देणे, निवृत्ती वेतनधारकांना आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याच्या मागण्याच्या समर्थनार्थ आंदोलन केलेलं आहे. आज जंतर मंतर येथे मोठं आंदोलन होणार आहे. मित्रांनो, राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक कमांडर राऊत यांनी सांगितले की निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये सुधारणा करण्याची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. EPS 95 अंतर्गत येणारे हजारो निवृत्ती वेतनधारक आता 5 ऑगस्ट रोजी आज आपल्याला दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करताना दिसत आहे. समितीचे म्हणणे आहे की अनेक वर्ष निवेदने सादर करून, शांततापूर्ण निदर्शने करून आणि सरकारला आवाहन करूनही या मुद्द्यांवर कोणताही सकारात्मक धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. दशकाहून अधिक काळापासून मागण्या वाढवण्यात आल्या आहेत. मित्रांनो, कमांडर अशोक राऊत यांनी सांगितले की सुमारे 81 लाख EPS 95 निवृत्ती वेतनधारक गेल्या दशकाहून अधिक काळापासून या मागण्या करत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की सरकारकडून वारंवार आश्वासने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. राऊत यांनी पुढे सांगितले की मोठ्या संख्येने असलेल्या EPS 95 निवृत्ती वेतनधारकांना सरासरी केवळ 1,171 रुपये मासिक निवृत्ती वेतन मिळते, जे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत जीवन जगण्यासाठी अपुरे आहे. आत्मदहन हा शेवटचा पर्याय असेल. मित्रांनो, समितीचे म्हणणे आहे की ज्या कामगारांनी अनेक दशकापासून देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात योगदान दिले आहे त्यांना आर्थिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवन देणारे निवृत्ती वेतन मिळायला हवे. किमान 7,500 रुपयांच्या मासिक पेन्शनची मागणी ही कोणत्याही अतिरिक्त लाभांसाठी नसून सन्मानजनक जीवन, मूलभूत गरजा आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आहे, असे राऊत यांनी म्हणाले. समितीने असा इशारा दिला की जर सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे सुरू ठेवले तर आत्मदहन हा त्यांचा शेवटचा उपाय असेल. मित्रांनो, ही बातमी आपल्या मित्र व परिवाराला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सोबतच नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.